मधली सुट्टी. आपण कुठल्या शाळेत ऍडमिशन घ्यायची, आपण शाळेत कसं जायचं, इतक्याच प्रश्नामध्ये आपण अडकलेलो असतो. आज आपण बघतोय की मुळात शाळेत जायला मिळतं की नाही इथपासून काही लोकांचे प्रश्न सुरू होतात. याच्याकडे बघायला तशी दृष्टी हवी तर आपल्याला कळेल की त्यांची दुःख काय, काय अडचणीतून ते शाळेपर्यंत पोहोचतात. आणि मला असं वाटतं की लहान मुलं, लहान मुलांचं भावविश्व, लहान मुलांच्या अडचणी, लहान मुलांचं जग याच्याकडे फार हळवेपणाने, फार डोळसपणाने जी व्यक्ती बघते, ते लेखक, दिग्दर्शक, अभिनेते यांच्याकडनं आपल्याला सगळ्यांनाच खूप शिकायला मिळणार आहे. आज ते आज अमोल गुप्ते सर इथे आलेत. तर अरे नमस्कार. वेलकम सर टू मधली सुट्टी. खूप छान वाटलं. मुळात हा लहान मुलांचा कार्यक्रम आहे. लहान मुलांचं भावविश्व, त्यांच्या मनात काय काय असतं, डोक्यात काय काय असतं हे व्यक्त करणारा कार्यक्रम आहे. शाळा म्हणल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं की शाळा, व्हॉट इज स्कूल फॉर यू? शाळा म्हणजे आपण जिथे आपण बसलात, मी बसलो, ती शाळा, ती माझी शाळा, ही माझी शाळा. 78 साली पास झालो इथून, म्हणजे 34 वर्ष झाली. आणि 34 वर्षाआधी SSC झालो आणि आज इथे परत बसलोय. आणि शाळा काय हे लगेच कळलंच तुम्हाला की माझी अर्धी पॅन्ट कुठे आहे हे मी आत्ता सध्या शोधतोय. पण तुम्ही बालपणाकडे इतकं हळवेपणाने बघता हे आम्ही तुमच्या तारेजमी परच नाही तर अनेक तुमच्या कामामधनं बघितलं की लहानपण किंवा लहान मुलाचं मन, तर हे कधी तुम्हाला असं जाणवलं की आपल्याला ह्या विषयाकडे फार जास्त आपलं लक्ष जातंय? ॲक्च्युली तुम्हाला जे तुमच्या हृदयाचं कॉलिंग असतं, तो जो तुम्हाला रिंगटोन देतो, तो आपल्याला सोयीस्करपणे लोक ऐकतात, काही ऐकत नाहीत. मला खणखणून ऐकू येत होतं, त्यामुळे मी बसलो तिथे. आणि त्यात एवढं मोठं काही म्हणजे जास्त मला मेहनत करावी लागत नाही, फक्त कान उघडे ठेवावे लागतात आणि त्यांच्या आय लेवलवर बसून फक्त त्यांचं ऐकायचं आहे. आणि त्यात जी मजा येते मला कशातही येत नाही. त्यामुळे जिथे त्यांचे जी काही त्यांचे विचार असतील, वेदना असतील, त्या समजून त्यांना प्रौढ वर्गापर्यंत आणण्याचं जे कार्य चालू आहे, त्यात सिनेमाचा हात आहे. म्हणजे तुम्ही जे सांगता त्याच्यावरनं मला जे मी मधली सुट्टीत अनुभवतो शाळांमध्ये जाऊन की एक चांगला ऐकणारा माणूस मुलांना हवा असतो. आई ऐकते, मुलाचं ऐकते आई, पण ते फक्त घरात सीमित असतं. बाहेरही आई हवी, वर्गात आई हवी, कॉलेजमध्ये आई हवी आणि सिस्टममध्ये आई हवी. ती आई कुठेतरी सिस्टममध्ये कुठेतरी समवेअर खो गई आहे. मला असं वाटतं की खूपच सूक्ष्मपणे मुलांकडे बघणारी एक व्यक्ती आपल्याबरोबर आहे. तर मला असं तुम्ही लहानपणी कसं होतं हे तुमच्याकडनं ऐकण्यापेक्षा मला कदाचित तुमच्या मित्रांकडनं तो वेगळेपणा दिसेल, ऐकू येईल. तर आपण तुमच्या मित्रांना बोलूया. ॲब्सोल्युटली. अमोलजींचे मित्र आपल्याबरोबर आहेत. त्यांना मला विचारायला आवडेल की एखादा आपला क्लासमेट जेव्हा पुढे जाऊन इतकं मुलांविषयीचं चांगलं काम करतो, सेन्सिटिव्ह काम करतो, तेव्हा शाळेत असताना ते स्वतः कसे होते मला ऐकायला आवडेल. Amol was really a great personality since childhood. He used to write within the lines where we were really shocked to see his handwritings. मला कल्पना आहे की शाळेतले मित्र कधी खोटं बोलत नाही, त्यामुळे ते कौतुक करतात म्हणजे खरं असणार. कारण शाळेतले मित्र फार खरं बोलतात. आपण त्यांना पण विचारूया कारण त्यांच्या चेहऱ्यावर असं मला दिसतंय की त्यांना काहीतरी सांगायचं आहे. हाँ, तो जैसे हर्षद ने बोला वो सब क्वालिटीज थी इसमें, एंड अपार्ट फ्रॉम दैट हिज पेंटिंग वॉज व्हेरी गुड. पेंटिंगचं तुमची पॅशन? पॅशन असं नाही, तुम्हाला खरं सांगतो की जर ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे जर तुम्हाला शाळेत लाभले, निकुम सर आता हयातीत नाहीत, 2002 मध्ये त्यांचं मृत्यू झालं, पण त्यांचं आर्ट, निकुम सरांचा तर तुमच्यावर खूप इम्पॅक्ट दिसतो. कारण मला असं वाटतं तुम्ही ते कॅरेक्टर मग तुमच्या हो, कारण तो आर्ट टीचरचा जो रोल आहे, आणि त्याहून मोठा असा कर्तबगार माणूस मी पाहिला नाही आहे ज्यांनी मुलांना फ्री करून टाकलं निकुम सरांनी. तसेच आमचे नामवर सर, तसेच आमचे परमार सर. चला भेटूया. जरूर. अल्टिमा रासिओ रेगुम, D.H. लॉरेन्स साहेबांची कविता मला परमार सरांकडनं लाभली आणि
नामवर सरांकडनं वर्गात येऊन पुस्तक बाजूला टाकून जोरात ओरडले, जिंदगी खुशी का बुलबुला है, गम का सागर है. दूर दूर तक कोई किनारा भी नहीं और गौतम ने महल छोड़ दिया. असं नामवर सरांनी 1977 साली आम्हाला वर्गात सांगितलं. जेव्हा दोन कवी तुम्हाला शिक्षकाच्या रूपात लाभतात तर मग असे आमच्यासारखे तुम्हाला भेटतील. आपण सरांशी आता बोलूया. सर, तुम्हाला तेव्हा असं कुठे वाटलं होतं की की हा मुलगा काहीतरी वेगळा विचार करतोय? Very sort of striking personality. The very look of him already makes you think that this boy is little different. म्हणजे सेन्सिटिव्हिटी असते ती शाळेपासून असते. काय वाटतं सर तुम्हाला? मैंने जब अमोल जी को देखा तो उनमें एक आर्टिस्टिक रंग देखा, आर्टिस्टिक बात देखी, और मैंने देखा इनमें बड़ी संभावना है और ये संभावना की लालच में छोड़ नहीं पाया. और आज तक उसका सबसे बड़ा सबूत ये है कि आज भी हमारे साथ हैं. इतकं चांगलं हिंदी असलेली व्यक्ती आपल्याला शाळेत हिंदी शिकवणं हे मला वाटतं स्वप्नातल्या शाळेतलं आहे. म्हणजे तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही मधली सुट्टी म्हणताय, पण आमची शाळाच संपूर्ण सुट्टी होती. वा वा. कारण आमचे शिक्षक असे की आमच्या पालकांसारखे. त्यामुळे असं आम्हाला कधी वाटतच ना की शाळा चालू आहे, ही सुट्टीच चालू आहे आमची. आणि शाळा म्हणजे आम्ही एव्हरी मॉर्निंग, आज आम्ही 34 वर्षानंतर डायनिंग हॉलमध्ये सगळे एकत्र बसून आम्ही संपूर्ण भोजन म्हणजे प्रसादासारखं आम्ही जेवलो आज. तुमच्या कृपेने. नाही, मला असं वाटतं की तुम्ही म्हणला तर इतका शब्द सुंदर आहे की शाळेमध्ये प्रसादाचं जेवण जेवलो. कारण आपण रोज जेव्हा शाळेत येतो ना तेव्हा त्याचं महत्व कदाचित कळत नसेल, पण खूप दिवसांनी येऊन तिथे जेवणाची मजा काय असते तर त्याला ते प्रसादाचंच तुम्ही जे नाव घेतलं ते फार ट्रू, व्हेरी व्हेरी ट्रू. पण काय असतं, मला असं वाटतं की जी हुशार आणि सेन्सिटिव्ह मुलं असतात ना ती खोड्या पण वेगळ्या प्रकारच्या काढतात. नॉर्मल खोड्या काढत नाहीत. ते आम्हाला विचारा. तर एक वेगळी काहीतरी मला असं वाटतं की तुमच्याकडे असणार काहीतरी ना. खोडी म्हणजे काय, असं की जेवल्यानंतर क्लास तुम्हाला डायनिंग हॉल आमचा 10 मिनिटावर आहे, 10 मिनिटं चालावं लागतं सिनियर शाळेत यायला. आणि त्यानंतर फ्रेंच क्लास असायचा. तर फ्रेंच टीचर जी आहे ती एक 15 बाका पुढे होती आणि त्याच्या पाठी शेवटची 3 बाकं त्याला मजेशीर त्याची बेड बनवून आम्ही धाराडूर झोपायचो. पण त्यांची काय रिॲक्शन असायची? त्यांना भरपूर जेवण केल्यानंतर भरपूर जेवण केल्यानंतर झोपायचं आपण. आणि आमच्या राजनबाई ज्या होत्या त्या फार ॲक्च्युली फार सोजवळ आणि सिंपल. आणि त्यांना असं वाटायचं चला मुलं झोपले आता काय करायचं. पण डिस्टर्ब नाही करायचं त्या आम्हाला डिस्टर्ब नाही करायचं आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब नाही. पण मग हे खरंच आहे. मग तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आम्हाला शाळा नाहीच वाटायची, आम्हाला ही सुट्टी वाटायची. पण आत्ताची जी सिस्टीम चालू आहे, जी मुलं आपण बघतो की त्यांचा पोर्शन कविता त्यांच्या अभ्यासात किंवा आयुष्यात जशी येते आणि जशी जाते, पण त्या सगळ्याविषयी एकूण काय वाटतं? त्या सिस्टमला आम्ही बायपास केलं, कारण आमच्याकडे अशा आया होत्या. कारण वाङ्मय काय किंवा कला काय, कला ही सब्जेक्टिव्ह असते, ती ऑब्जेक्टिव्ह असू शकणार नाही. एका मुलानं असा एक आकार केला, निकुम सरांनी त्या आकाराला पाहिलं आणि त्याचं कौतुक केलं, त्या मुलाचं कॉन्फिडन्स किती वाढेल. हे सगळे जे प्रयत्न आहेत, दिस इज आर्टफुल. तर हे जे आर्टफुल प्रयत्न आहेत आजच्या सिस्टममध्ये तुम्ही कुठेच पाहू शकणार नाही, कारण त्याला एनकरेजमेंट नाही आहे. कारण सगळं कसं पॉलिटेक्निक सारखं चाललं आहे. आणि घरी आई बाबा जाम पेटलेले आहेत की बाबा मार्क आण, कारण मग तुला ॲडमिशन कशी होणार. त्यांचंही कळतं, शिक्षक वर्गाचंही कळतं, सिस्टमचं कळत नाही. कारण सिस्टम बदलू शकतो आपण. सिस्टम बदलली की शिक्षक बदलणार, शिक्षक बदलले की आई बाबा बदलतील. मुलांकडनंच का तुम्हाला बदल हवा आहे? त्यांना बदलू नये, आपण बदलायला पाहिजे. मला असं मधली सुट्टीच्या प्लॅटफॉर्मवरचा हा एक सर्वोत्तम गोड थॉट आहे की मुलांना आपण सतत तू असं बदल, तू आता ह्याच्याऐवजी असं कर, ह्याच्या सांगायच्या ऐवजी आपण काहीतरी जर बदललं तर मुलं जास्त मोकळेपणाने या जगाकडे बघू शकतील. आणि त्यांना कोणी कोच करत नाही वेन दे कम विथ देअर ओरिजिनल थॉट. पण तो ओरिजिनल थॉट आपण तो कचऱ्याच्या डब्यात टाकावा
आणि सांगावं की नाही आता माझं ऐक. आणि तुम्ही कुठून शिकलात तर दुसरा एक प्रौढ वर्ग आहे तो सिस्टम बनवतोय त्याच्याकडनं शिकलात. तर किती ओरिजिनॅलिटी तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकता एवढं तुम्ही त्याचा विचार करा अँड सी द कोलॅटरल लॉस. मला वाटतं तुम्ही जे म्हणलात ना की आम्हाला अशी आई लाभली इथे, त्यातून विशेषतः मला असं वाटतं की तुझे सब है पता मेरी माँ हे एक नुसतं गाणं किंवा कलाकृती नाही, मला असं वाटतं की एक फिलॉसॉफी आहे. ही वर्षानुवर्ष माहिती आहे लोकांना, पण तरी ती कोणीतरी सांगायला हवी होती, ती तुमच्याकडनं सांगितली गेली नाही. काय मी ह्याला पाहिलंय, हर्षद मेहता बोर्डिंगचा मुलगा, म्हणजे वय 7, तो जो फोन आहे तिकडे तो टोकन घेऊन त्या फोनकडे शनिवारी त्यांना अलाउड आहे बोर्डर्सना, ज्या बोर्डिंग मध्ये राहणाऱ्या मुलांना, तर त्यांची ती गत मी पाहिलेली आहे ना. अशी करुणामय स्थिती कुठच्याही मुलाची होऊ नये. कारण कुठचाही कळप तुम्ही पहा, जोपर्यंत बाळ मायेकडनं दूर जात नाही तोपर्यंत आई त्याला सतत सातत्यानं बरोबर ठेवते. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट रूल ऑफ नेचर. आपण ते निसर्गाच्या विरुद्ध जाऊन मुलांना फार लहानपणी स्वतंत्र करायला बघतो. आणि स्वतंत्रता कशाबद्दलची, ती तुमच्या स्वतंत्रते करताय का त्यांच्या, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. कारण सेल्फिश वर्ल्ड विल वॉन्ट टू रिडिफाईन, कारण मुलं डिफेंड करू शकत नाहीत म्हणून त्याला स्वतंत्र करतोय आम्ही. पण खरं म्हणजे स्वतःला स्वतंत्र वेळ हवी. आपल्या स्वातंत्र्यासाठी मुलाला स्वातंत्र्य दिल्याचा एक आपण दिलासा सांगू आहे शकतो, स्वतःला दिलेला दिलासा. मला वाटतं या गप्पा किती वेळ चालू शकतात, कारण लहान मूल, त्यांचं भावविश्व, त्यांचे विचार याच्यावर मधली सुट्टीत इतकं योग्यपणे आणि इतकं नेमकपणाने बोट ठेवणारी व्यक्ती आज इथे आली आहे. पण मला असं वाटतं की तुम्हाला कधीतरी प्रत्यक्षच अमोलजींना भेटायला लागेल, जर तुम्हाला याचा वेध घ्यायचा असेल की एखादी व्यक्ती लहान मुलांविषयी किती वेगळा विचार करू शकते. थँक्यू सो मच. आई वडील काय करतात? माझी आई एकटीच आहे आणि वडील नाही मिळत. आणि बाबा जेव्हा होते, आई आणि बाबा, तेव्हा माझी बहीण मोठी होते आणि मी 2 नंबरची. पण चौथा भाऊ झाल्यामुळे बहिणीला शाळेतून काढण्यात आलं. मधली सुट्टी